ओके. तर मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो आहे ट्रिगोनॉमेट्री 2चं लेक्चर नंबर 8. समजतंय? खूप इम्पॉर्टंट लेक्चर नंबर 7 मध्ये आपण फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले शिकलो. आता लेक्चर नंबर 8 मध्ये आपल्याला शिकायचं आहे पुढचा कन्सेप्ट म्हणजेच एक्सरसाइज 3.5. ठीक आहे, पुढचा छोटासा कन्सेप्ट आहे, महत्वाचा कन्सेप्ट आहे. त्याचा 12वीत पण त्याची ओळख आहेच. त्याची गरज लागणार आहे 12वीत पण तुम्हाला माहिती असेल की ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स म्हणून मोठा चॅप्टर आहे. 12वीत पण त्याचं खूप काही लागणार. तर शाकंभरी क्लासेस लेक्चर नंबर 8 समजतंय. तर मागच्या लेक्चरला काय शिकलो होतं रे, हे होमवर्कचं गणित होतं, बरोबर आहे. तेवढ्यात मागच्या लेक्चरचे काही फॉर्म्युले आपण रिवाइज करूया. मागच्या लेक्चरचे पहिल्यांदा फॅक्टरायझेशन फॉर्म्युले समजतंय. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले कुठले रे? फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे कशाचं कन्व्हर्जन, कशात तुम्हाला दोन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स दोन अँगल ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनची बेरीज देणार, ते तुम्ही प्रोडक्ट मध्ये करायचं ना, गुणाकारात रूपांतर करायचं. बेरजेचं गुणाकारात म्हणजेच काय फॅक्टरायझेशन म्हणजे कसं, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस. समजतंय? सी मायनस डी बाय 2. ज्याचं हे परफेक्ट आहे त्यांना पुढे जावं, ज्याचं नाही आहे त्यासाठी मी ह्याचं आता हे फॉर्म्युला आपण प्रूफ केले, त्यामुळे काय मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन येतो. साइन सी मायनस साइन डी काय रे फॉर्म्युला, 2 साइन आहे तशी परिस्थिती स्वीकारणार ना, साइन मायनस डी बाय 2 इंटू कॉस. आता कॉस च्युतिया फंक्शन बरोबर साइनच्या उलटा वागणार, सी प्लस डी बाय 2. समजतंय? कॉस ऑफ सी प्लस कॉस ऑफ डी इज इक्वल टू च्युतिया फंक्शन साइनला ठेवतच नाही बघा, कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. समजतंय? व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे जर मायनस असेल तर फॉर्म्युला पूर्ण बदलतो. कॉस ऑफ सी मायनस कॉस ऑफ डी इज इक्वल टू मायनस 2 साइन सी प्लस डी बाय 2. समजतंय? इंटू साइन सी मायनस डी बाय 2. समजतंय? व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय रे, साइन ऑफ 2 साइन ए कॉस बी. समजतंय? 2 साइन ए कॉस बी इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए माइनस बी. समजतंय? 2 कॉस ए कॉस बी 2 कॉस ए कॉस बी इज इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए माइनस आणि 2 साइन ए साइन बी. This is very important formula. 2 sin A sin B is equal to cos of A minus B minus cos of A plus B. Very important formula. हेच फॉर्म्युला आता यूज करून आपल्याला होमवर्कचं गणित सोडवायचं आहे. तुम्ही सोडवलं असेल, नाही सोडवलं त्यांच्यासाठी परत एकदा मी सोडवतो. समजतंय? मगाशी जे केलं तेच करायचं, बाकी काय नाही करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जायचं का? पुढे जायचं. ओके, चला तर मग पुढे जाऊया. तर हे फॉर्म्युले होते व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तुम्हाला बाय जे असेल तर तुम्ही परत एकदा लिहून शकता, आणि तुम्ही फॉर्म्युल्याची वही केलेलीच आहे, त्यामुळे खूप छान. ठीक आहे, तर हे आपण सॉल्व्ह करूया. मग सॉल्व्ह करूया. LHS इज इक्वल काय रे, LHS तुम्हाला दिले साइन 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल, त्यामुळे मी आधी लिहितो. ठीक आहे, गुणाकार आहे, तुम्ही कसंही लिहू शकता, काही फरक नाही पडत. साइन 60 इंटू साइन 20 इंटू साइन 40
इंटू साइन 80 समजतंय, इंटू साइन 80 म्हणल्यावर कसं होणार रे, साइन 60 ची व्हॅल्यू लिहा की √3/2 समजतंय, आणि तसं साइन 20 साइन 40 आणि साइन 80. आता आपला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलामध्ये 2 आहे की नाही, बरोबर 2 असतं इथे, मग ते करा ना इथे 2 ऍडजस्ट करा. कसं 2 ऍडजस्ट करणार, इथे 2 ने गुणायचं न्यूमरेटर मध्ये 2 ने गुणल्या म्हणल्यावर डिनॉमिनेटर मध्ये पण 2 ने गुणावं लागणार, मग गुणा ना, मग डिनॉमिनेटर काय होणार, रूट डिनॉमिनेटर होणार 4, 2 ने गुणलंय आपण, मग इथे होणार 2 साइन 20 साइन 40 साइन 80 समजतंय. आता हा फॉर्म्युला बघा, पुढला फॉर्म्युला 2 साइन A साइन B, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मगाशीच बघितलेला, कॉस ऑफ A मायनस B मायनस कॉस ऑफ A प्लस, दिस इज अ फॉर्म्युला, हा लक्षात राहायला पाहिजे. आता प्रूफ केलाय ना रे आपण, हा फॉर्म्युला प्रूफ केलेला आहे, वापरा आता हा फॉर्म्युला √3/4. ठीक आहे, कॉस ऑफ ए किती आहे रे, 20 आहे, 20 वजा 40 वजा 20, पण कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा लिहा ना, मग कॉस 20 मायनस कॉस 60 इंटू आहे बरं काय, साइन 80 विसरू नका तुम्ही, साइन 80 कधी सुद्धा विसरायचं नाही. बरं ठीक आहे, मग आता मग साइन 80 ला आर येऊन जावा, कसं होणार, √3/4 कॉस 20 साइन 80, कॉस 60 किती असतो, 1/2 घ्या, तर मग 1/2 मायनस 1/2 इंटू साइन 80 समजतंय ना, समजतंय का, म्हणल्यावर कसं होणार रे, आता बरोबर कसं होणार, √3/4 आहे नीट. आता परत आपल्याला 2 ऍडजस्ट करा, कारण की आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, कुठला फॉर्म्युला माहिती, 2 साइन A cos B चा, 2 साइन A cos B, दिस इज अ फॉर्म्युला ऑफ साइन ऑफ A प्लस B प्लस साइन ऑफ A मायनस B. मग तो इथे ऍडजस्ट करू शकतो आपण ना, साइन 80 आधी घ्यायचं, कॉस 20 नंतर घ्यायचं, काय फरक पडतो, गुणाकार आहे. मग इथे 2 गुणावं लागणार, इथे गुणून उपयोग नाही, आपल्याला न्यूमरेटर मध्ये 2 न गुणायचं, म्हणजे इथे पण गुणायचं आणि इथे पण गुणायचं, मग हे 1/2 कॅन्सल होणार समजतंय, आणि मग डिनॉमिनेटर मध्ये पण गुणावं लागणार दोन्ही, म्हणल्यावर काय होणार आहे, √3/8. मी असं करतो बघा, मल्टिप्लाय बाय 2, आणि इथे पण 2 ने गुणतो आणि इथे पण 2 ने गुणतो, समजतंय. हे जर वरचं तुम्ही 2 कॉमन घेतलं आणि हे 2 आणि वरचं 2 कॉमन घेतलं निघून जाणार, म्हणजे आपलं फरक पडणार आहे काम नाही, म्हणल्यावर कसं होणार, आता सांगा, √3/8 व्यवस्थित सांगा, √3/8 ठीक आहे, 2 साइन 80 आहे ना, आणि कॉस 20 मायनस 2 इंटू 1/2 1 गेलं ना, मग कॉस 80 होय ना, बरोबर आहे का, बरोबर आहे का, बघा बरं, कॉस 80 होतं ना, तर साइन 80 होता, करेक्ट, साइन 80. साइन 80. मग आता कसं होणार, अरे 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 हा, √3/8, हाँ 2 साइन A cos B, साइन ऑफ A प्लस B, नीट साइन ऑफ A प्लस B, 80 प्लस 20 किती 100, प्लस साइन ऑफ A मायनस B, साइन ऑफ A मायनस B म्हणजेच साइन ऑफ A मायनस B म्हणजे 60, साइन 60 किती असतो नंतर, आणि मायनस साइन 80. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. परत एकदा साइन 100 ला तुम्ही असं लिहू शकता 180 वजा 80, 180 म्हणजे काय असतो पाय 80. आता रेशो आला का नाही आला, समजते. आधी चिन्ह कुठलं, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो म्हटलं पॉझिटिव्ह, समजते. आता रेशो आला का नाही आला, रेशो नाही आला, रेशो नाही आला म्हणल्यावर साइनचं काय राहणार रे,
साईनच राहणार. तर इथे थिटा कोण आहे? मग ठेवा ना, साइन 100च्या जागी साइन ठेवा बाय अलाइड अँगल. बाय अलाइड अँगल कुठे यूज झाला बघा, साइन 80. खूप ठिकाणी उपयोग होणार तुम्हाला अलाइड अँगल. मायनस साइन 80 आणि साइन 60. साइन 60 ची किंमत असते √3/2. साइन 80 ला साइन 80 निघून गेला. √3 इंटू √3 अपॉन 60. 3/16 इज इक्वल टू RH. समजतंय? हे गणित आलं तर खूप मोठं आहे, खूप महत्वाचं आहे. समजतंय? CET ला येऊन गेलेलं आहे. तर तुम्ही 1/16 गुणाचे cos 20 cos 30 नाही cos 20 cos 40 cos 60 आणि cos 80 ची किंमत ती असते 1/16 आणि sin 20 sin 40 sin 60 आणि sin t ची किंमत आहे 3/16. ही तुम्ही लक्षात ठेवू शकता, आपण प्रूफ केलेली आहे. समजतंय? तर व्हेरी इम्पॉर्टंट. कसं तुम्ही सोडवलंच असेल मला खात्री आहे, पण नाही सोडवलं त्यांच्यासाठी. समजतंय? तर मी खोडतो आता. आणि आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. समजतंय? अँगल्स ऑफ ट्रायंगल तुम्ही बघितलं होतं. तुम्हाला एक काय रे अँगलची सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे जी कुठलाही ट्रायंगल, कुठल्याही ट्रायंगलच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज, सर्व कोणांच्या मापांची बेरीज, सर्व कोणांच्या मापांची बेरीज. हा समजा अँगल ए असेल, हा बी असेल, हा सी असेल, तर मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे? आता असं लिहायचं आपण ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. समजतंय? हे तुम्ही डिग्री मध्ये लिहिलं, दिस इज इन रेडियन. समजतंय? तर आता ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय रेडियन, कारण 180 म्हणजेच काय पाय रेडियन असते. लेक्चर नंबर 1 जीवनातलं माझं सगळ्यात पहिलं लेक्चर, त्यामध्येच हे शिकवलेलं आहे मी. 180 म्हणजे पाय रेडियन असते. तर ए प्लस बी प्लस सी म्हणजे 180 डिग्री. त्याचाच आता आपल्याला उपयोग करायचा आहे. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहे बघा, या ट्रिगोनोमेट्री 2 मध्ये आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल पाहिले, मल्टिपल अँगल पाहिले, अलाइड अँगल पाहिले, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. आता अँगल्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे? अँगल्स ऑफ ट्रायंगल फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्मने बघितले, बरोबर आहे? ट्रिपल अँगल, डबल अँगल, मल्टिपल अँगल मध्ये आलेच. खूप महत्वाचे लेक्चर्स आहेत. तर मापाची बेरीज किती असते रे? 180 डिग्री असते. मग तुम्हाला असं देतात इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. ठीक आहे? मग ह्याचे तुम्ही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स घ्या, म्हणजे तुम्ही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स घ्या आणि काहीतरी फॉर्म्युले तयार करा. करू शकतो ना आपण? करा ना. मग बघा A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. ओके? हे जे सी आहे ना इथे, या सी ला मी राईट साइडला घेऊन जातो. माझा इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होणार. मग ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. समजताय? टेकिंग साइन रेशो ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला साइन रेशो घ्या. काय होणार रे मग बघा, सांगा बरं. साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस सी. समजतंय ना? साइन ऑफ पाय मायनस सी. आता इथे अलाइड अँगल वापरायचा बघा. सांगा बरं साइन ऑफ पाय मायनस सी. साइन ऑफ पाय मायनस सी काय असणार? कुठला क्वाड्रंट आला रे? अँगल आला सेकंड क्वाड्रंटचे. साइनचं घर म्हणजे आन्सर तर पॉझिटिव्ह असणार. आता रेशो आला का नाही आला? रेशो नाही आला म्हणजे साइनचं साइन. समजताय? साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी. कधी इन ट्रायंगल ABC जेव्हा तुम्हाला देता ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, तेव्हाच फक्त हे व्हॅल्यू. तसं मला सांगा साइन ऑफ बी प्लस सी काय येणार रे? साइन ऑफ बी प्लस सी साइन आहे, समजतंय ना? समजतंय ना फक्त? आणि साइन ऑफ ए प्लस सी काय करतो आपण? काय करायचं? फक्त बी ला तिकडे न्यायचं, पाय मायनस बी होणार आणि साइन ऑफ पाय मायनस बी
साइन बी. तर हे कॉसचं वेगळं होतं, ते आपण बघू. समजते इथपर्यंत. तर साईनचं. आता कॉस बघूया. चला कॉस परत एकदा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. सी ला तिकडे घेऊन जावा. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. समजते. टेकिंग cosine ratio in both side. Cosine ratio on both side. दोन्ही बाजूला कोसाइन रेशो घ्या. म्हणजेच काय, कॉस घ्या. कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस सी. समजतंय. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणल्यावर आपलं जे आन्सर आहे त्याचं चिन्ह काय येणार रे, निगेटिव्ह. आधी चिन्ह मग रेशो. आता रेशो आला का नाही आला, रेशो नाही आला. रेशो नाही आला म्हणल्यावर कॉस हा सेम ऍज इट इज ह्याच्यासारखं सांगा आता मला. सेम कॉस ऑफ बी प्लस सी इज मायनस कॉस ए आणि कॉस ऑफ ए प्लस सी इज मायनस कॉस बी. खूप इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाचे फॉर्म्युले आहेत. समजतंय का? समजतंय का? तर ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. मग ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. आता ठीक आहे. समजतंय. तर मला सांगा आता आपल्याला काय समजलं रे, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. आपण जेव्हा असं करतो ना तेव्हा आपल्याला व्हॅल्यूज मिळतात, कुठल्या तरी किमतीज मिळतात. बरोबर. आता सगळ्याला जर दोन्ही भागलं तर काय होणार आहे, का तर फरक पडेल ना. पाय बाय टू येणार म्हणजे रेशो येणार. बघू ना मग काय मिळतंय. समजतंय का? बघू ना मग काय म्हणतात. म्हणल्यावर बघा ए प्लस बी, ठीक आहे, पाय मायनस सी होणार की नाही. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. डिव्हाइड ऑन बोथ साइड बाय टू. सगळ्याला दोन्ही भागा म्हटल्यावर कसं होणार, ए बाय टू प्लस बी बाय टू इज इक्वल टू पाय बाय टू मायनस सी बाय टू. टेकिंग साइन रेशो ऑन बोथ साइड्स. आता हे समजलं तुम्हाला. बरोबर. काय होणार, साइन ऑफ ए बाय टू प्लस बी बाय टू ला मी असं लिहितो, ए प्लस बी अपॉन टू. काय फरक पडतो ना, दोघांचा तर डिनॉमिनेटर सेम आहे ना, तसं लिहिणार. आता साइन ऑफ पाय बाय टू मायनस सी बाय टू. आता पाय बाय टू मायनस सी बाय टू कुठल्या क्वाड्रंट मध्ये रे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर ऑल रेशो पॉझिटिव्ह म्हणजे अर्थातच हा तर पॉझिटिव्हच झाला. पण आता रेशो आला का नाही आला, रेशो आला म्हणल्यावर काय आहे, ए प्लस बी बाय टू इज इक्वल टू साइनचं काय होणार, कॉस ऑफ सी बाय. व्हेरी इम्पॉर्टंट. होत्याचं नव्हतं होतं. सेम ऍज इट इज अप्लाय फॉर कॉस ला काय होणार रे, साइन सी बाय. आणि चिन्ह तर मध्ये तर फरक नाही पडणार, कारण की जो आपला अँगल येतो तो ऑलवेज इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. त्यामुळे समजतंय. तर व्हेरी इम्पॉर्टंट. आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक आहे. जसं क्वेश्चन आपल्याला लागणार आहे त्यानुसार आपण मी समजू शकतो. तुम्ही याचं कॉस्ट पण काढा. ठीक आहे. कॉस ऑफ बी प्लस सी बाय टू ची व्हॅल्यू सांगा मला काढा. साइन ऑफ ए बाय कसं काढलं आहे, कसं होणार, बी प्लस सी बाय टू इज इक्वल टू पाय बाय टू मायनस ए बाय टू. कोणी ठरवलं हे बघा. समजतंय. तर व्हेरी इम्पॉर्टंट, समजायला पाहिजे. तर मग आपण आता काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. म्हणजेच आपलं एक्सरसाइज 3 पॉइंट ठीक आहे.
ओके, फॉर्म्युले तयार झाले आहे अजून एक स्लाइड. चला फॉर्म्युले तयार करूया. पुढले फॉर्म्युले साइन ऑफ पाय बाय टू मायनस सॉरी पाय बाय टू नाही ए बाय टू प्लस बी बाय टू इज इक्वल टू कॉस ऑफ सी बाय टू. ठीक आहे, कॉस ऑफ सी बाय टू. तसंच मला साइन ऑफ बी बाय टू प्लस सी बाय टू सांगा बरं. हा, इथे कुठला अँगल नाही आहे की समजतंय. साइन ऑफ ए बाय टू प्लस सी बाय टू प्लस सी बाय टू आणणार आहे कॉस ऑफ बी बाय टू. हे समजतंय ना. पहिल्यांदा हे समजायला पाहिजे. हे जर समजलं नसेल तर आता मी सॉल्व्ह केलेलं आहे ते बघा, त्यानुसारच हे. ठीक आहे, बी प्लस सी म्हणजे काय रे, पाय मायनस ए, बरोबर ना. पाय मायनस ए प्लस बी प्लस सी म्हणजे पाय, बी प्लस सी म्हणजे पाय मायनस ए. आता कॉस नाही केला म्हणून सर आपण. ठीक आहे, कॉस हो गया ए बाय टू प्लस बी बाय टू इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय टू मायनस सी बाय टू. बघा ना, फर्स्ट क्वाड्रंट रे म्हणजे कॉस ऑफ सी बाय टू. तसंच ऍज इट इज अप्लाय होल असं चालू करणार. मी आता थोडे दोन तरी फॉर्म्युले तयार करणार. तर हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, समजतं ना. तर एक्सरसाइज 3.5 तुम्हाला तुमच्या समोर आहे. कसं सॉल्व्ह करायचं. शोध ऍक्चीच गणिते आहेत ते पण विश्वास ठेवा, जेव्हा हीच गणिते येतात शोध म्हणतात आणि हीच गणिते येतात तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही ना. तेव्हा शोधाची वेळ येते हो, तेव्हा आपल्याला ए ची व्हॅल्यू 30 घ्या, बी ची व्हॅल्यू 60 घ्या, सी ची व्हॅल्यू 90 घ्या, काहीतरी. पण ऑप्शन पण असेच ऍडजस्ट करून देतात की ही ट्रिक किती वर्ष झाली सीईटी घेत आहे ती माणसं. असं ना, किती वर्ष झाली सीईटी घेत आहे ती माणसं म्हटलं काय तर त्यांना कळलं असं की पोरं कशी सॉल्व्ह करतात. दरवेळेला ट्रिक लागू होणार असं काही नाही, त्यावेळी प्रॅक्टिस तर पाहिजेच आहे ना आपल्याला. ठीक आहे, मग LHS घ्या. काय दिली तुम्हाला LHS पहिल्यांदा. LHS इज इक्वल टू साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. ठीक आहे, आता वी नो दॅट कशाला गिव्हन ना पहिल्यांदा. ओके, पहिल्यांदा गिव्हन आणि ती दिलेलं आहे ते फळा. वी नो दॅट फळा गिव्हन काय दिले तुम्हाला बघा. हे दिले ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. टेकिंग. आता बघा तुम्हाला काय पाहिजे. हा, काय पाहिजे नाही अजून आपल्याला. ओके, अरे हो, सॉल्व्ह करायचं राहिलं. हा, तर ठीक आहे, LHS घ्या. काय LHS साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी प्लस साइन ऑफ सी. आता हा साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला यूज करा ना. इथे फक्त ए आणि बी आहे. काय ना, 2 साइन ए प्लस बी बाय 2 मस्त आहे इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. इथे ए आणि बी आहे म्हणजे ए मायनस बी बाय 2 प्लस साइन सी. पण आता इथे हाफ अँगल फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, कारण की आता इथे बाय 2 आला ना, हेच फक्त साइन सी मध्ये चांगलं नाही वाटत. मग इथे याचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करा. मग ह्याचा हाफ अँगल फॉर्म्युला म्हणजेच कुठला फॉर्म्युला रे. हाफ अँगल फॉर्म्युला म्हणजेच कुठला फॉर्म्युला. 2 sin c by 2 into cos c by 2. 2 sin c by 2 into cos c by 2. समजतंय. हाफ अँगल फॉर्म्युला यूज केला ना. हाफ अँगल फॉर्म्युला यूज केला त्याचा. समजलं पाहिजे रे. मग हे गणित आता आम्हाला प्रॅक्टिस करा ना 2-3 वेळा सॉल्व्ह करून. अशीच गणित येणार. सी इंटू कॉस सी बाय 2. सी ला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, डोंट फॉरगॉट इट. ओके, त्याला विसरू नका. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनला 4 मार्क आला येतो. मस्त आहे. दिस इज 2 sin c by 2 cos c by 2. समजते, चुकून मोठं लिहिलं गेलं माझे. आता a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. सगळं दोन्ही भागा 2/2. त्याला तुम्ही गिव्हन म्हणू शकता. गिव्हन
आता या सी बाय टू ला तिकडे घेऊन जाऊ, ते होणार मायनस, आणि दोघांचा साइन रेशो घ्या, म्हणजे काय होणार आहे ए प्लस बी बाय टू इज इक्वल टू पाय बाय टू मायनस सी बाय टू असेल. टेकिंग साइन रेशो ऑन बोथ साइड, टेकिंग साइन असेल, टेकिंग साइन ऑन बोथ साइड. कसं होणार, साइन ऑफ बी बाय टू ना ए प्लस बी अपॉन टू इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय टू मायनस सी बाय टू. आता रेशो आला, साइनचा कॉस होणार, अँगल कडे बघू नका, पॉझिटिव्हच येणार, कारण की पाय बाय टू मायनस सी बाय टू इज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो, कॉस ऑफ सी बाय टू. आता इथे तसं नाही लिहायचं की पाय बाय टू मायनस सी बाय टू इन फर्स्ट क्वाड्रंट, डायरेक्ट आन्सर घेऊन टाकायचं. म्हणजे आता साइन ऑफ ए प्लस बी प्लस बाय टू च्या जागी तुम्ही काय पुट करू शकता, कॉस ऑफ सी बाय टू. ठीक आहे, म्हणजे आता पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 वगैरे म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे, चला वरच्या पुट दिस व्हॅल्यू, कुठली व्हॅल्यू, साइन ऑफ ए प्लस बी बाय टू च्या जागी कॉस ऑफ सी बाय टू. म्हणजे मग काय होणार, एलएचएस काय होणार बघा, 2 ना 2 cos of c by 2 into cos of a minus b by 2 है ना, cos of a minus b by 2. ठीक है, प्लस 2 sin c by 2 into cos of c by 2. हा अँगल फॉर्मला यूज केला बघा, इथे cos of c by 2 आहे, इथे पण cos of c by 2 आहे. ठीक आहे, इथे पण cos of c by 2 आहे, कॉमन घ्या, हे तो पण दोन पण आहे ना, घ्या मग चालतंय, घ्या. तर कसं होणार, LHS 2 cos of c by 2. ठीक आहे, हे राहणार cos of a minus b, cos of a minus b by 2 मस्त आहे, आणि प्लस साइन c by 2, साइन c by 2. समजताय ना, म्हणजे आता साइन c by 2 ची व्हॅल्यू काढा. कशी काढणार रे बघा, पाय बाय 2 मायनस सी बाय 2. साइन सी बाय 2 तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला कॉस घ्यावा लागेल. इथे कॉस जेव्हा तुम्ही घ्याल ना, इथे जेव्हा तुम्ही कॉस घ्याल तेव्हा तिथे रेशो आला, अलाइड अँगलचं साइनचं काय होणार, मग तुम्हाला काय घ्यावं लागणार बघा, वी हॅव ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. आता कॉस घ्यायचा आहे तुम्हाला, टेकिंग कॉस ऑन बोथ साइड, कॉस ऑफ a plus b, मस्त आहे, a plus b अपॉन 2 इज इक्वल टू cos of पाय बाय 2 मायनस c बाय 2. आता ह्याच साइन होणार, म्हणजे तुम्हाला साइन ऑफ c बाय 2 च्या जागी काय पुट करायचं आहे, cos of a plus b बाय 2 प्लस बाय 2. समजताय ना, म्हणजे बघा कसं होणार, आता cos of पाय बाय 2 मायनस c बाय 2 म्हणजेच काय, साइन ऑफ c बाय 2. कसं रे, cos of 90 मायनस थीटा, साइन थीटा ना, पाय बाय 2 म्हणजे काय 90. म्हणजे आता व्हॅल्यूज पुट करा, की एक व्हॅल्यूज पुट करा, कसं होणार बरोबर. हे लिहिले ना तुम्ही, आय होप तुम्ही लिहिला असेल. हा काय होणार, एलएचएस होणार 2 cos c बाय 2 आपण कॉमन काढलं. ठीक आहे, c बाय 2 आपण कॉमन काढलं, तर काय होणार 2 sin a प्लस b प्लस c बाय 2. ठीक आहे, काय होणार रे, त्याच्या जागी हे असंच आहे, sin c बाय 2 च्या जागी तुम्हाला cos of a प्लस b बाय 2 पुट करायचं फक्त, बस cos of a प्लस b अपॉन 2. ठीक आहे, मग इथे आहे cos of a मायनस b अपॉन 2 प्लस cos of a प्लस b
काय यूज करणार रे, काय यूज करणार सांगा बरं, काय यूज करणार. LHS cos C plus cos D 2 cos, मस्त आहे. cos C plus cos D 2 cos C plus D by 2 A plus B, बघा नीट, A minus B plus A plus B अपॉन 2 हे विसरू नका, कारण की अपॉन 2 आहे. समजतंय. हे ह्याचं 2 इथे लिहिलं, हे ह्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 इथे लिहिले, आणि ह्याच्या फॉर्म्युलातलं जे 2 आहे ना ते विसरायचं नाही. कॉसच राहत असतं, कॉस ऑफ ए मायनस बी मायनस, आता हे मायनस ए मायनस बी होणार नाही, ते मायनस ऑफ ए प्लस बी मायनस ए मायनस बी अपॉन 2 फॉर्म्युल्यातलं अपॉन. समजतं ना. जर कसं होणार बघा, हे 2 into 2 4 cos of C by 2, ठीक आहे. हे प्लस बी ला मायनस बी गेलं, हे 2a अपॉन 2a अपॉन 2a, आणि हे a बाय, आणि हे 2a बाय 2 cos of a बाय 2, आणि परत हे बघा, हे a ला a गेलं, काय तर राहणार cos of minus 2b अपॉन 2 हे 2 ला 2 निघून गेलं, cos of minus b by 2, cos of minus थिटा काय असतं, cos थिटा. काय कळणार तुम्हाला, बघा किती कन्सेप्ट एकाच गणितात. cos of C by 2, cos of A by 2, cos of B by 2. Hence the proof. आला का? Hence the proof. अरे correct. 4 cos of A by 2 cos of B by 2 into cos of C by 2. Hence the proof. Very important गणित. किती सारे कन्सेप्ट आले, अलाइड अँगल आला, हा फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलाचा कन्सेप्ट आला, समजतंय ना. आपला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल हा कन्सेप्ट आला. असेच कन्सेप्ट 3-4 कन्सेप्ट मिळून एक बनलं ना, तेच सीईटीचं असतं, एवढं लक्षात ठेवा. तेच सीईटीचं असतं. हे खूप इम्पॉर्टंट गणित आहे, हे येणार 100% येणार. तुम्ही सायन्सचं कन्व्हर्जन डायरेक्ट कॉस मध्ये बघू शकता तुम्ही. समजतंय. ठीक आहे. तर हे गणित बघा सोडून येत आहे का, मोठं गणित आहे हे सुद्धा गणित खूप मोठं आहे. एलएचएस घ्या. एलएचएस काय, एलएचएस साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी प्लस मायनस आहे साइन स्क्वेअर सी. ठीक आहे. साइन स्क्वेअर सी कसं होणार आहे म्हणजे, आता बघा इथे तुम्हाला काय करायचं, म्हणजे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. काय लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला साइन ए साइन बी साइन सी म्हणजे सगळे जे आहेत ना ते प्रोडक्ट मध्ये. आता प्रोडक्ट मध्ये पाहिजे असेल तर इथे फॉर्म्युलाचं प्रोडक्ट मध्ये म्हणजे फॅक्टरायझेशन आलं म्हणजे कॉस सी प्लस कॉस डी असा फॉर्म पाहिजे, किंवा साइन सी प्लस साइन बी. समजतंय. आता साइन स्क्वेअरचं साइन ए कॉस ए सॉरी साइन ए साइन बी असं होऊ शकत नाही. साइन स्क्वेअरचं साइन स्क्वेअर बी कॉसचं होऊ शकतं, आणि कॉसचा डबल अँगल फॉर्म्युला असतो cos of 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. मी म्हणलं होतं तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे. आता साइन स्क्वेअर इथे आहे, या साइन स्क्वेअरला कॉस मध्ये करू शकता तुम्ही. कसं करणार बघा, साइन स्क्वेअर थिटाला इकडे घेऊन या, 1 मायनस कॉस थिटा होणार, आणि इकडे 2 असणार, हे 2 इकडे आल्यावर डिवाइड करायचं. ही व्हॅल्यू तुम्हाला पुट करायला लागणार. व्हेरी इम्पॉर्टंट. साइन स्क्वेअर बी च्या जागी ठेवावा लागणार 1 मायनस कॉस ऑफ 2b अपॉन 2. साइन स्क्वेअर बी च्या जागी ठेवावा लागणार 1 मायनस कॉस 2b अपॉन 2. साइन स्क्वेअर सी च्या जागी गरज नाही. साइन स्क्वेअर सी ची व्हॅल्यू आपल्याला नंतर पाहिजे. बघा इथे आहे साइन ए आणि साइन बी. साइन स्क्वेअर सी ला कॉस मध्ये करावं लागणार तुम्हाला कॉस 2c नाही पाहिजे. एक साइन कॉस 2a तर कॉस 2b होऊ शकतं. त्याच्यानंतर कॉसचा फॉर्म्युला आणि साइन ए साइन बी होणार, म्हणजे इथे कॉस सी आहे. साइनचं जर तुम्ही
कॉस 2c केलं कॉस c होणं अशक्य आहे. समजत आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फॉर्म्युले नीट लक्षात ठेवावे लागणार आहे. हे डबल अँगल फॉर्म्युले जे आपल्याला यूज करायचे होते. परत एकदा लिहितो LHS. काय LHS? साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B मायनस साइन स्क्वेअर C. ठीक आहे. आता बघा मला सांगा 2 sin A sin B cos C ह्याच्यासाठी काय प्रूव्ह करणार तुम्ही? हे आपली RHS आहे ती नंतर मिळते का? साइन स्क्वेअर A साइन स्क्वेअर याच्या जागी तुम्हाला प्रूव्ह करायचं cos ऑफ 2A अपॉन 2 कसा आला मी मागायची सांगितला फॉर्म्युला प्लस 1 मायनस cos ऑफ 2B ऑन 2 मायनस साइन स्क्वेअर C. साइन स्क्वेअर C ला असंच ठेवा तिचं आपल्याला नंतर गरज आहे. आता ह्याचा डिनॉमिनेटर या दोघांचा सेम आहे म्हणजे ह्याला काय येते 2 2. ठीक आहे. हे 1 प्लस 1 2 मायनस साइन कॉमन काढा आपण cos 2A प्लस cos 2B. आता हे मायनस साइन स्क्वेअर. समजतंय का? आता cos C प्लस cos D वापरा इथे. cos C प्लस cos D वापरायचं नीट वापरा. cos C प्लस cos D 2 cos 2A प्लस 2B अपॉन 2 मस्त आहे इंटू cos 2A मायनस 2B अपॉन 2. कुठला फॉर्म्युला रे हा? फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. अरे माइनस साइन स्क्वेअर C. आता हे बघा हे 2 अपॉन विसरू नका अपॉन 2 एवढं मोठं गणित आहे बघा. हे मायनस साइन स्क्वेअर असं लिहायला. आता हे बघा हे 2 आणि हे 2 कॉमन काढा म्हणल्यावर कसं होणार रे? कॉमन काढा म्हणल्यावर कसं होणार? LHS 2 1 मायनस. ठीक आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो 2A प्लस 2B अपॉन 2 ह्या अँगल मधलं 2 कॉमन काढलं ना हे 2 ला हे 2 निघून गेलो. 2 सगळीकडे म्हणजेच कुठं नाही असं हे 2 निघून गेलो. जेव्हा तुम्ही कॉमन काढणार आहे ना तेव्हा ते निघून जाणार. म्हणजे असंच झालं ना किती सोपं झालं. म्हणजे बघा कसं होणार 2 1 मायनस cos ऑफ 2B. समजताय? cos ऑफ 2B. आणि काय करतो मी हे आपण तुम्ही मायनस साइन कॉमन काढलो ना आपलं. ठीक आहे. एक मिनिट ओके काही गरज नाही. cos 2B नाही काय येणार रे 1 मायनस 2 कॉमन काढले. हा हे 2 ला हे 2 तुम्ही घालवणार आहे. 2 आधी कॉमन काढले नीट 2 कॉमन काढ. समजताय? 2 कॉमन काढल्यावर होणार cos ऑफ A प्लस B इंटू cos ऑफ A मायनस B. समजताय ना? नीट cos ऑफ A मायनस B इंटू cos ऑफ A सॉरी cos ऑफ A मायनस. चालते गुणाकार आहे कम्युटेटिव्ह अपॉन 2. हे 2 कॉमन काढले हे 2 कॉमन काढले हे आपल्या आहे ना हे 2. समजताय ना? या रूमला हे 2 निघून गेलं मायनस साइन स्क्वेअर C. हे विसरू नका. आता वी नो दॅट सॉरी गिव्हन काय दिलंय A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. म्हणल्यावर A प्लस B इज इक्वल टू पाय मायनस C. इथे A प्लस B दिसलाय बघा. आता cos घ्या. cos ऑफ A प्लस B इज इक्वल टू cos ऑफ पाय मायनस C. इथे लिहावं लागणार बरं तुम्हाला टेकिंग cos ऑफ बोथ साइड. लिहितो मी टेकिंग cos ऑफ बोथ साइड. समजताय ना? म्हणजे आता कसं होणार आहे cos ऑफ पाय मायनस C सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह असतो. रेशो नाही आला म्हणजे मायनस cos. इथे मायनस cos ही पुट करताय बाहेर मायनस आहे प्लस होणार. समजताय ना? म्हणजे कसं लिहिणार सांगा बरं आता तुम्ही.
असं लिहिणार, मी असं लिहितो, मुद्दाम असं लिहितो, हे मायनस साइन स्क्वेअर सी आहे ना, असं लिहितो मी मुद्दाम, LHS. काहीतरी तुम्हाला काहीतरी ना शोध लागला सर, 1 मायनस साइन स्क्वेअर सी. आता हे मायनस आहे, मायनस ऑफ मायनस कॉस सी प्लस कॉस सी आणि इंटू कॉस ऑफ ए मायनस. समजते का? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. 1 मायनस साइन स्क्वेअर सी म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर सी म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर सी म्हणजे कॉस स्क्वेअर सी प्लस कॉस सी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. समजतंय का? इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. आता काय करावं लागणार बघा, आता काय करावं लागणार, इथे या, इथे या. हे लिहिलंय ना तुम्ही, खूप चांगल्या पद्धतीने सोडवलंय. कुठे होतो रे आपण, कॉस स्क्वेअर सी प्लस कॉस सी LHS इथे लिहितो ना. कशाला कॉस सी कॉमन काढायचं, दोघांतनं कॉस सी कॉमन काढल्यावर इथे राहणार कॉस सी, मस्त आहे, प्लस प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. आता कॉस सी ची व्हॅल्यू परत तुम्हाला इथे कॉस ऑफ ए प्लस बी ठेवावी लागणार आहे, पण इथे मायनस कॉस ची जी व्हॅल्यू आहे ती कॉस ऑफ ए प्लस बी आहे, ए प्लस बी आहे म्हटल्यावर कॉस सी ची जी व्हॅल्यू आहे ना ती काय असणार रे, मायनस ऑफ कॉस ऑफ ए प्लस बी. हे तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागणार आहे गणित सॉल्व्ह करायला, समजतंय ना, खूप गणित प्रॅक्टिस लागणार. म्हणजे आता इथे कॉस सी ची व्हॅल्यू काय ठेवणार तुम्ही, मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. नीट ठेवा, नीट ठेवा. LHS इज इक्वल टू कॉस सी कॉमन काढलेलं आहे, बसत ना, मायनस कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. समजतंय का? म्हणजे आता कसं होणार बघा, LHS इज इक्वल टू कॉस ऑफ सी इंटू कॉस ऑफ, असं लिहितो मी, कॉस ऑफ ए मायनस बी मायनस ऑफ कॉस ऑफ ए प्लस बी. हा तर फॉर्म्युला झाला आपला कोणाचा रे, 2 साइन ए साइन बी. बरोबर आहे ना, 2 साइन ए साइन बी चा फॉर्म्युला हाच आहे ना, बरोबर आहे. कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजेच बघा, म्हणजेच आपला आन्सर आला का रे, करेक्ट आन्सर आला. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ 2 साइन ए, मुद्दाम आधी लिहितो, 2 साइन ए साइन बी इंटू कॉस सी इज इक्वल टू RHS. खूप गणित मोठा आहे, स्टेप बाय स्टेप महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा की किती किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला, समजतंय ना. गणित घेणं आणि ते शिकवणं, ते गणिताची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं मी देतो आहे तेवढं पक्क करत जावा त्या ह्याच्याला, तरच जमेल, तरच तुम्हाला 12वी जमेल. दिस इज 11वी, ठीक आहे, ही 11वी आहे. 12वी तर अजून मग नाद खोळा, समजतंय का? समजायला पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गणिते आहेत ती. कशी सोडवली हे बघा, हे काय काय केलं पहिल्यांदा. परत साइन स्क्वेअर आहे, आपल्याला काय करायचं होतं, सांगायचं होतं. त्यासाठी आपल्याला एकच फॉर्म्युला कॉस सी, तो फॉर्म्युला मिळाला. मग 2 कॉमन घेतलंय, 2 कॉमन घेतल्यावर काय, तुम्ही बघू शकता व्हिडिओ परत जर समजलं, ठीक आहे. आता या एक्सरसाइज मध्ये खूप सारी गणित आहेत, पण केवढी गणित आहेत बघा, सगळं गणित घेणे शक्य नाही. त्यामुळे मी जेवढी घ्यायची महत्वाची ती मी घेतोय. तुम्ही सगळी सोडवली बायचेच आहे, समजतं ना, तुम्ही सगळी सोडवा. आता हे परत आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे छोटे गणित, जास्त काय नाही. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी, ठीक आहे. टेकिंग tan ऑन बोथ साइड, टेकिंग
taking tan on both side समजतंय का? tan of a plus b is equal to tan of pi minus c. आता tan आहे, समजतंय ना? tan रेशो आहे. tan रेशो कुठे पॉझिटिव्ह असतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. पाय मायनस सी सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. ऑब्विसली उत्तर निगेटिव्ह येणार, पण इथे तुम्ही tan ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकता. सॉरी आपल्याला काय अपॉन टू आहे ना, सॉरी चुकलं a प्लस बी डिवायडेड बाय 2 ऑन बोथ साइड. समजतंय ना? म्हणल्यावर कसं होणार रे? आता c बाय 2 ला तिकडे घेऊन जावा. a बाय 2 प्लस b बाय 2 पाय बाय 2 मायनस c बाय 2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला आन्सर. फक्त रेशो आला म्हणल्यावर टॅनचं कॉट होणार, एवढं लक्षात ठेवा. टेकिंग टॅन ऑन बोथ साइड. टेकिंग इथे लिहितो मी, टेकिंग टॅन ऑन बोथ साइड. टेकिंग टॅन ऑन बोथ साइड म्हणजे कसं होणार? टॅन ऑफ a बाय 2 म्हणजे मी असं लिहू होता a बाय 2 b बाय 2 टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस c बाय 2. टॅनचं काय होणार रे? कॉट होणार आहे की नाही? तर कसं होणार बघा आता. टॅन ऑफ a प्लस टॅन ऑफ b हे बाय 2 आहे. टॅन ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला काय रे? फॉर्म्युला टॅन ऑफ a बाय 2 प्लस टॅन ऑफ b बाय 2 अपॉन 1 मायनस tan a by 2 into tan b by 2 is equal to रेशो वाला म्हणजे tan चं काय होणार? cot of c by 2. cot c by 2 म्हणजे 1 upon tan c by 2. म्हणजे लिहा ना काय होतंय? tan of a by 2 प्लस tan of b by 2 upon 1 minus tan of a by 2 tan of b by 2 1 upon tan of c by 2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना. tan of c by 2 इकडे आल्यावर इकडे ह्याच्या न्यूमरेटर मध्ये जाणार आणि हे LHS डिनॉमिनेटर बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर ते या मनला गुणणार. बरोबर म्हणजे कसं होणार बघा बरं. दुसरीकडे लिहायचं का? दुसरीकडे होणार. इथे आहे टॅन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. टॅन ऑफ a बाय 2 प्लस टॅन ऑफ b बाय 2 इंटू टॅन ऑफ c बाय 2 is equal to 1 minus tan of a by 2 into tan of b by 2 into 1 है, ठीक है, into 1 minus tan of a by 2 into tan of b by 2 whole into 1. आता 1 लिहिलं नाही तर चालेल. आता याला घेऊन जावा आणि हे जे मायनस आहे इकडे आलं प्लस. बरोबर आहे? म्हणलं tan of a by 2 into tan of c by 2 हे लिहितो आधी. tan of a by 2 plus tan of into tan of b by 2. सॉरी त्याला इकडे आणा ना, इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होणार आहे. ठीक आहे. आता tan ऑफ c बाय 2 ला tan ऑफ a बाय 2 निघणार. tan ऑफ a बाय 2 इंटू tan ऑफ c बाय 2. आबाळ एकदम फोकस बिकस कमी नाही झाला माझ्याकडे, काहीच नाही फोकस वगैरे, हे आहे तसं करतो. आबाळ आले त्यामुळे tan ऑफ c बाय 2 इज इक्वल टू 1. आणि हाच तर आपला क्वेश्चन होता. हर मैदान फतेह चाहिए ब्रो. हे सुद्धा अवघड आहे ना. tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला यूज करायचा. हे पण अवघड आहे, हे पण सोपं नाही आहे. प्रूफ आहे ते, प्रूफ झालंय, सॉरी प्रूफ आहे. हेन्स द प्रूफ. समजतंय का? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता लास्ट गणित का हो. आणि हे गणित MST CET 2020 ला
15 ऑक्टोबर सेकंड शिफ्ट, जी माझी शिफ्ट होती आणि हार्डेस्ट शिफ्ट होती. समजताय? तुम्ही बघू शकता, कुणाची व्हिडिओज बघू शकता, त्यामध्ये उल्लेख असेल की 15 ऑक्टोबरची सेकंड शिफ्ट ही टफेस्ट होती. त्यामध्ये हे गणित विचारलेलं की tan of 2a प्लस tan of 2b प्लस tan of 2c आणि इथं असे ऑप्शन दिले ते, त्यामध्ये हा एक ऑप्शन होता. तर ती कसं सॉल्व्ह करायचं, ट्रिकनी अजिबात सॉल्व्ह होत नव्हतं गणित. ठीक आहे, ट्रिकनी वगैरे अजिबात सॉल्व्ह होत नव्हतं. तर कसं सॉल्व्ह करायचं, सेम ऍज इट इज. आता आपल्याला दोन्ही गुणायचंय. समजताय? इथे दिलेले तुम्हाला इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. समजताय ना? मल्टीप्लाय बाय टू ऑन बोथ साइड. tan of 2a चा फॉर्म्युला यूज करायला जाल तुम्ही, तसं काही नसतं. tan of 2a चा फॉर्म्युला आहे 2 tan a अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर a. काय होणार नाही. बोथ साइड काय होणार, 2a प्लस 2b प्लस 2c इज इक्वल टू 2 पाय मायनस 4 क्वाड्रंट मध्ये जातो अँगल, लक्षात ठेवा ना. काय करायचं रे, 2c ला तिकडे घेऊन जावा. 2a प्लस 2b 2 पाय मायनस 2c. समजतं? tan हो 2a 2b आणि 2c हे सुद्धा ऍक्टिव्ह घेऊनच चालायचे. हे तर साइन कन्व्हेन्शन्स आहे. tan of 2 पाय मायनस 2c. समजतं ना? आता 2 पाय मायनस 2c हा तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला, रेशो तर नाहीये म्हणजे टॅनचं टॅन राहणार, पण चिन्ह मायनस येणार. कसं होणार, tan of 2b. इथे tan of 2b म्हणजे a प्लस b चा फॉर्म्युला वापरा. tan of 2a प्लस tan of 2b. हे सेम ऍज इट इज आता जे होतं ना तेच आहे. tan of 2b प्लस tan of 2 है ना, आणि काय रे 1 मायनस tan of 2a हे जमायला पाहिजे. tan of 2b इज इक्वल टू मायनस tan 2c. समजतं ना? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं, tan 2a प्लस tan 2b इज इक्वल टू मायनस tan 2c मायनस मायनस प्लस tan 2a into tan 2b into tan 2c into बरं काय म्हणलं. आता या मायनस tan 2c ला इकडे घेऊन या म्हणलं, आपलं हेच झालं बघा. प्रूफ tan of 2a प्लस tan of 2b प्लस tan of 2c is equal to tan of 2a into tan of 2b into tan of 2c. very important. आय होप तुम्हाला समजलं असेल, माझे प्रयत्न पोहोचत असतील तुमच्यापर्यंत. या गणिताची खासियत जी होती म्हणजे ती MSTCT लेटेस्ट 2020 15 ऑक्टोबर सेकंड शिफ्ट. मला आठवत आहे ना, आठवत आहे मला, त्यामुळे मी सांगू शकतो. आणि हे तुमच्या टेक्स्टबुक मधलं सुद्धा आहे, टेक्स्टबुक मधलंच आहे. म्हणजे कशी गणित विचारतात आणि टेक्स्टबुक मधलीच विचारतात, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्या ह्यानंच मी तुम्हाला फक्त गणित मी चार्जिंग ऑन करतो. पण आज झालंय सगळं संपलंय, त्यामुळे समजतंय का? तर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपला जातानाचा प्रश्न, हसताना हसायलाच पाहिजे असं नाही. तर गुड बाय बाय. असाच अभ्यास करत राहावा. पुढच्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह सेशन असेल, व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह सेशन. तयारी करून या. ऑब्जेक्टिव्ह घेणार आपण फक्त ह्याच्यावर असतील, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन वगैरे, किंवा ट्रिगोनोमेट्री 2 वरचे कुठलेही. फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन वरचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला घ्यायचे आहेत, तर ते घ्यायचे. तर आम्ही करतो. बाय.